नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हाता अकोला. मित्रांनो, मी आपणास मागील अपडेटमध्ये सांगितलं होतं की 15 पासून 15 पर्यंत हलकी हलकी थंडी वाढ होईल आणि 15 नंतर परत आपणास थंडी वाढ होत होत एक बोचरी थंडी आपणास बघायला मिळू शकते, मात्र कडाक्याची नाही. तर 15 पासून तर 16, 17, 18च्या थंडी वाढ झालेली आहे आणि 18 पासून परत थंडीत आता हलकी हलकी वाढ होत, म्हणजे किमान एक 16, 17, 18 ते काही तुरळक ठिकाणी 19, म्हणजे 15, 16, 17, 18 या दरम्यानची थंडी महाराष्ट्रात विविध भागात बघावयास मिळणार आहे. तर ही थंडी येणाऱ्या 25 खास करून 24 पर्यंत, मग 24 पासून एखाद सेल्सिअस कुठे 2 सेल्सिअसनं कमी जास्त होऊ शकते. तर 27, 28 आणि 29 नोव्हेंबरपर्यंत थंडीची इम्पॅक्ट महाराष्ट्रात राहणार आहे आणि कुठलंही पावसाचं संकट आपल्याला महाराष्ट्रात संपूर्ण विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो, संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही पावसाचं आगमन नाही आहे. त्यामुळं काळजी नसावी. ज्यांना पाऊस पाहिजे त्यांच्यासाठी ही काही महत्त्वाची म्हणजे त्यांच्यासाठी काही ही आनंदाची बातमी नाही. तर मित्रांनो, आपण बघू शकता की आसमान एकदम म्हणजे आकाश साफ आहे, कुठंही वातावरण खराब नाही, ढगाळ नाही आणि आसपास कुठलंही सिस्टम नाही. वेस्टर्न डिस्टर्बन्ससुद्धा पुढे निघत आहेत, मात्र कमजोर आहेत. त्यामुळंच हिमालयावर विशेष बर्फबारी होत नाही आहे. त्यामुळं थंडीसुद्धा कडाक्याची यायला अजून वेळ आहे. जोपर्यंत चांगला बर्फबारी हे आपल्या हिमालयावर, काश्मीरवर होणार नाही, तोपर्यंत थंड वारे हे खाली येणार नाहीत. म्हणजे तोपर्यंत ते वारे तर येतच आहेत, पण त्याला जे टच होऊन जे वारे येतात हिमालयाला, ते वारे थंडी घेऊन तेवढे येणार नाहीत. तर असो मित्रांनो, तर मी सांगितलं होतं की येणार या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाची स्थिती आपल्यास दिसत नाही. गेलेला पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्रात आणि तुरळक ठिकाणी मराठवाड्याच्या 1-2 ठिकाणी झाला असेल, एका-दोन भागात. मात्र बाकी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण वातावरण क्लिअर होतं. तर येणाऱ्या पुढील एक 10-15 दिवसाचा आढावा घेऊया की काय होऊ शकते वातावरणामध्ये. तर मित्रांनो, येणाऱ्या 23 तारखेच्या आसपास, म्हणजे सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या आसपास, जिथं आपणास हा कर्सर दिसत आहे, इथं एक चक्रीय स्थिती निर्माण होत आहे आणि ही चक्रीय स्थिती मजबूत होण्याची शक्यता असून ही पश्चिम उत्तर दिशेला मूव्हमेंट करण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या दिशेतून ती इकडे ट्रॅव्हल करण्याची शक्यता आहे. म्हणजे आंध्र प्रदेशच्या भागात ही खालच्या दक्षिण राज्यांना इम्पॅक्ट करू शकते खास करून. तर याचा इम्पॅक्ट हा खालील 4 राज्यांना, विशेष करून आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्राला याचा फटका बसण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही आणि कुठलंही नुकसान होण्याची भीती महाराष्ट्राला नाही, एवढी आपण लक्षात घ्यावं. जर काही बदल झाला तर थोडाफार पाऊस किरकोळ ठिकाणी येऊ शकतो, मात्र सध्याच्या स्थितीनुसार महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही. बदल झाला तर आपण तो पुढे दाखवू. तर मित्रांनो, आपण बघू शकता की 23 तारखेला एक चक्रीस्थिती निर्माण होणार आणि ती पश्चिमोत्तर दिशेने ट्रॅव्हल करणार आहे आणि आंध्र प्रदेशजवळ हे पोहोचणार आहे. तर ते आधी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होईल, नंतर डिप्रेशन तयार होईल, डीप डिप्रेशन होईल, वेलमार्क प्रेशर तयार होईल आणि नंतर ते सायक्लोनिक स्टॉर्म तयार होऊ शकते. जवळपास ज्यावेळेस त्याची वाऱ्याची गती ही जोर घेणार तेव्हा ते सायक्लोनिक स्टॉर्म निश्चितच होण्याची शक्यता आहे. 24 तारखेला ते सायक्लोनिक स्टॉर्म तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ह्याचा फटका दक्षिण राज्यांना राहू शकतो. त्यामुळं 25 तारखेला त्याची मूव्हमेंट आणखी समोर होईल. 26 तारखेला जवळपास ते श्रीलंकेच्या आसपास येण्याची दाट शक्यता राहील. आणि मित्रांनो, जवळपास 27 किंवा 28 तारखेला आपण बघू शकता की ते आंध्र प्रदेशच्या तटाजवळ हे येण्याची दाट शक्यता आहे. खास करून जो दक्षिण भाग आहे आंध्र प्रदेशचा, तर 28 तारखेला ते एकदम किनारीपट्टी भागात पोहोचू शकते. तर 28 तारखेला आपण पकडून घ्या की ते आंध्र प्रदेशला धडकू शकते. तर हे सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म आहे. म्हणजे याची कमीत कमी याचे वारे
70, 80, 90, 100 किलोमीटर पर हवर वारे याच्यामध्ये समाविष्ट असू शकतात. त्याच्यामुळं त्या भागात नुकसानीची भीती राहीलच, कारण जेव्हाही वारे 60-65च्या वर जायला लागतात तेव्हा ते एक सायक्लोनिक स्टॉर्म थोडंसं रिस्की असतेच, त्याच्यापासून नुकसानीची भीती असतेच. तर ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे मित्रांनो. तर याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर काय होऊ शकते की 29 किंवा 30 पासून 29, 30, 31, 1 ते 2, 3 ह्या तारखेमध्ये आपल्याकडे 25, 26, 27, 28 याच्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण होणे आणि जेव्हा ते वातावरण 28 तारखेला आंध्र प्रदेशला धडकणार तेव्हा तिथून थोडंसं जे ढगांची परिस्थिती थोडीशी वाढ होऊ शकते, म्हणजे ढगांची दाटी थोडीशी होऊ शकते किंवा महाराष्ट्राच्या दक्षिण भागांना थोडासा हलक्या शावर कुठे पडू शकतात. तर असं हे परिस्थिती आहे. तरी महाराष्ट्रात 28 तारखेपर्यंत 29 तारखेपर्यंत सध्या तरी पावसाची शक्यता अजून तरी दिसत नाही. मात्र काही बदल झाला तर त्याच्यामध्ये आपण त्याची आपण पूर्वसूचना देऊ. तर आता काय दिसत आहे की 29 नंतर ते दक्षिणी राज्याकडे त्याचा आतमध्ये प्रवेश होऊन ते कमजोर होईल आणि 30-1 तारखेपर्यंत ते एक सायक्लोनिक सर्क्युलेशनमध्ये ते रिट्रेट होऊन जाईल, म्हणजे ते पूर्वपदावर येऊन जाईल, म्हणजे ते कमजोर होऊन जाईल. तर त्याची दिशा आता नंतर अरबी समुद्रात त्याचा प्रवेश होईल आणि ते यमन ओमानकडे जाण्याची शक्यता आहे, जे पुढे ते चक्रीवादळ त्याची स्थिती परत उद्भवू शकते. तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे मित्रांनो. तर या 3 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाचं जर प्रमाण बघायचं झालं तर फक्त महाराष्ट्राचे जे दक्षिणी जिल्हे असतात, म्हणजे त्याच्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर किंवा विदर्भाचे एकदम किरकोळ भाग, जे दक्षिणेकडचे काही तालुके असू शकतात तेलंगणालगतचे, तर इकडे एक हलक्या मध्यम सरी अपेक्षित आहेत. मात्र एक बाकीचा जेवढा काही एक उत्तरेकडचे जिल्ह्यात यांना कुठेही पावसाचा याचा इम्पॅक्ट होताना दिसत नाही. मात्र बदल झाला तरच त्याच्यात फरक पडू शकतो अंदाजामध्ये. तर सध्याच्या स्थितीनुसार पाऊस फक्त महाराष्ट्राचे जे दक्षिणी जिल्हे आहेत इकडे याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि पश्चिमी वाऱ्याचा जोर जर सक्रिय झाला तर हा पाऊस वगळल्यासुद्धा जाऊ शकतो. कारण ह्यावेळेस पावसासाठी वातावरण निगेटिव्ह असते, कारण मान्सून आपला वापस गेलेला आहे. त्यामुळं सध्या सायक्लोनिक सीझन चालू आहे, जे भारताच्या दक्षिण भागातून सायक्लोन जात असतात, चक्री परिस्थिती जातात. त्यामुळं ह्या परिस्थितीतून या वातावरणातून घडामोडी ह्या महाराष्ट्रात येत असतात. ढगाळ वातावरण होणे आणि हलक्या मध्यम सरी किंवा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात हा पाऊस खास करून पडत असतो. मात्र इतर ठिकाणी उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये याचा प्रवेश होत नाही आणि पाऊससुद्धा त्यांना शक्यतो मिळत नाही. तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे. जर काही अपडेट नवीन आली, काही बदल झाला अचानक अंदाजात, तर आपण हा चेंज करून आपण मेसेज देऊ. तोपर्यंत आपण एवढंच समजावं की महाराष्ट्रात कुठलीही पावसाची भीती नाही. त्यामुळं किमान 29 तारखेपर्यंत 29 ते 30 तारखेपर्यंत आपला पावसाची भीती महाराष्ट्रात नाही. आणि 30 तारखेपासून खास करून 30 आणि 1, 2, 3 म्हणजे 1, 2, 3 आणि 30 तारीख याच्यामध्ये हलकीशी पावसाची इम्पॅक्ट होतो का हा बघायसारखं हे वातावरण राहील. त्यामुळं सध्या आपण एकदम सटीक अंदाज घेऊ शकत नाही की पाऊस होणारच आहे म्हणून. मात्र सध्या तरी महाराष्ट्रात पावसाचे वातावरण निगेटिव्ह आहे. जर चेंज झाला तर आपण अंदाज बदलून देऊ. मात्र सध्या आपण एवढंच लक्षात घ्यावं की 29 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. त्या पेरणीकरता योग्य वातावरण आहे. गव्हाच्या पेरणीकरता, हरभऱ्याच्या पेरणीकरता व इतरही पेरणीकरता थंडी थोडीशी बोचरी राहील. कडाक्याची थंडी यायला अजून वेळ आहे.